माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेला सदांचा त्याची माझे हित करीते सकल जेणे हा गोपाळ गोपातरी श्रीकरी वेळा बंद जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा संत आहे. संत प्रकरणाचा भाग आहे आणि तुकाराम महाराज यातून जातो साधू पुरुषाच्या चरणावर माझा विश्वास कसा आहे आणि साधू पुरुषावर ठेवलेल्या विश्वासाच्या योगाने माझं निश्चित कल्याण कसं झालं या दोन गोष्टीचा परिचय करतात. विश्वास ठेवला पाहिजे असं विचारशास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे बरं का. विश्वास परमार्थ असो की संसार असो दोन्हीकडे आवश्यक आहे. मनुष्याला संसार करायचा झाला तर विश्वास नको असं कोण म्हणतो. विश्वासाच्या शिवाय मनुष्याचा संसार होतो का सांगा. मला सांगा सकाळी उठल्याबरोबर स्नान करून देवाची पूजा केली तर केली नाही केली अशा अवस्थेमध्ये काहीतरी ध्यानी करून घराच्या बाहेर पडलेला मनुष्य दुपारी घरी येतो. दुपारी घरी येईपर्यंत घरामध्ये स्वयंपाक तयार झालेला असतो. तयार झालेला स्वयंपाक करतो घरात नवराच्या बरोबर पान वाढते त्याच्या समोर ठेवते. मला सांगा पानावर बसल्या बसल्या नवऱ्याला जेवायला बायकोला सांगितल्यावर नवरा जेवायला सुरुवात करतो का थोडी त्यांची चिकित्सा करतो सांगा बरं. त्याच्यात विष टाकले का बायको मला मारला आहे का असा विचार नवऱ्याला कधी केलाय का. बायकोने जेव म्हणल्याबरोबर खाली घातलं घालून जेवतो मनुष्य. बायकोने जेवायला सांगितल्याबरोबर त्याच्या अन्नाची परीक्षा न करता मनुष्य ज्यार्थी जेवतो त्याचा अर्थ त्याच्या बायकोवर विश्वास आहे. विश्वास असल्याशिवाय नवऱ्याचं काम घडत नाही. नवऱ्यावर विश्वास असल्याशिवाय बायकोचं काम घडत नाही. एक दोन माणसाचा संबंध झाला कोणत्या दोन माणसाचा संबंध तुम्ही विचारात घ्या. पण राजा प्रजेचा संबंध असेल, दुकानदार गिरायकाचा संबंध असेल, मालक नौकराचा संबंध असेल, पती पत्नीचा संबंध असेल, भावा भावाचा संबंध असेल, पिता पुत्राचा संबंध असेल, सासू सुनेचा संबंध असेल, ज्या दोघांचा संबंध झाला त्या दोघांच्या संबंधात काहीतरी व्यवहार व्हायचा म्हटलं की याचा त्याच्यावर त्याचा याच्यावर विश्वास असल्याशिवाय व्यवहार होत नाही. की बाबा दोघांचा संबंध असल्याची गरज नाही. आपल्या एकट्याचा व्यवहार जरी व्हायचा झाला, एकाला जरी व्यवहार करायचा झाला, दुसऱ्याच्या संबंधा वाचून व्यवहार जरी करायचा झाला तरी मनुष्याला अनेक ठिकाणी विश्वास ठेवावा लागतो बरं का. असा विचार आपल्याला करता येतो. मी उदाहरण सांगतो आपल्याला. पण एक पाय उचलून पुढे टाकायची क्रिया अनेक ठिकाणी विश्वास असल्याशिवाय करू शकत नाही. हा पाय उचलायचा मला पुढे टाकायचा आहे असं करत असताना मी काय काय करतो. पहिल्यांदा समोरची जागा डोळ्याने पाहून घेतो. डोळ्याने जागा पाहिल्याच्या नंतर ही जागा पाय ठेवायच्या लायकीची आहे की नाही हे डोळा सांगू शकत नाही. डोळा फक्त जागेचं विवरण बघतो. ती जागा कशी आहे, दणदणीची आहे का सरळ आहे, कशी आहे, खोलगट आहे का उंचवट आहे, हे सगळं विवरण जागेचं पाहण्याचं काम डोळ्याचं आहे. आणि मग पाय ठेवण्याच्या लायकीची ही जागा आहे की नाही याचा विचार करायचं काम अंतःकरणाचं आहे. इंद्रियांचं काम विषयाचं ग्रहण करण्याचं आहे आणि तो विषय योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार करण्याचं काम मात्र अंतःकरणाचं आहे. अक्षयेषु अर्थार्पितेषु एतत् गुणदोष विचारः. पंचदशीकाराने आपल्याला विचारच असा सांगितलेला आहे. ज्ञानेंद्रियांनी बाह्य विषयाचं ग्रहण करायचं आणि जो घेतलेला विषय आहे तो आपल्या व्यवहाराच्या योग्यतेचा आहे की नाही याचा विचार करण्याचं काम मात्र अंतःकरणाचं आहे. समोर विष ठेवलेला आहे आणि समोर अमृत ठेवलेला आहे. या दोन्ही वस्तू फक्त पाहण्याचं काम डोळ्याचं असतं आणि या दोन वस्तू पाहिल्याच्या नंतर या वस्तूच्या संबंधात योग्य अयोग्यतेचा विचार करायचं काम अंतःकरणाचं आहे. त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर मला एक पाय उचलून पुढे ठेवायचा जर झाला तर समोरची जागा फक्त पाहण्याचं काम आणि त्याचं विवरण विवरण करण्याचं काम डोळ्याचं आहे. डोळ्याला ती जागा अंतःकरणाकडे अशा विवरणाची आहे असं सोपवलं की बघा अंतःकरण विचार करता हा पाय ठेवायच्या योग्यतेची जागा आहे अंतःकरणानं आपल्याला सांगितलं. आणि पाय ठेवायच्या योग्यतेची जागा आहे असं अंतःकरणानं म्हणजे कोणाकोणावर विश्वास झाला आपला पहिल्यांदा डोळ्याला. त्याच्यानंतर आपला अंतःकरण माझा अंतःकरण म्हणजे माझी बुद्धी वेगळी नाहीये बरोबर मला समजावून सांगू शकते. तिच्या ठिकाणी गुणदोषाचा विचार करण्याचं योग्य सामर्थ्य आहे असा विश्वास असल्याचे मनुष्य पाय ठेवी का. समजा इथं आता पाय ठेवायचा आहे. मी जसा पाय ठेवतो तसा माझ्या बाजूला कोणी जर वेडा माणूस समज ठेवला तर तो म्हणतो पाय ठेव की नको म्हणतो. पाय ठेव की नको असं त्याला का वाटलं त्याच्या बुद्धीवर विश्वास नाही म्हणून.
एक पाय उचलून पुढे घालायचा जर झाला तर माझ्या डोळ्यावर विश्वास आहे, माझ्या अंतःकरणावर माझा विश्वास, तसा माझ्या पायावर विश्वास नको का? हा पाय उचलून पुढे ठेवल्याच्या नंतर मला पाडणार नाही, हा पायावर विश्वास असल्याशिवाय मनुष्य पाय उचलून पुढे टाकण्याची क्रिया करू शकतो का? जसा धडधाकट असलेला मनुष्य डोळ्याने जागा पाहिली, अंतःकरणाला जागेच्या विवरणा संबंधाने योग्यतेचा विचार केला की मग धडधाकट असलेला मनुष्य पाय उचलून पुढे टाकण्याची सहज क्रिया करू शकतो. तसं एखाद्या पांगळ्याला तुम्ही पाय टाकायला सांगितलं टाकतो का? टाकत नाही. जागा तर त्याने पाहिलेली आहे. जागेच्या संबंधाने अंतःकरणाने त्याच्या पाय ठेवण्याच्या योग्यतेची ही जागा आहे असा विचार त्याच्या अंतःकरणाने त्याला सांगितलेला आहे. जागेवरही त्याचा विश्वास आहे, डोळ्यावरही त्याचा विश्वास आहे, बुद्धीवरही त्याचा विश्वास आहे, पण पायावर विश्वास नाही. माझा पाय पांगळा आहे, लुळा आहे, हा पाय पुढे टाकल्याच्या नंतर मला या जागेमध्ये स्थिर करण्याच्या कामात समर्थ नाही. पण त्यानं जसा पाय टाकला तसा मी टाकू नये असं त्याला वाटतं. डोळा, अंतःकरण, आपला पाय, समोरची जागा या चार जगावर विश्वास ठेवल्याशिवाय आपला स्वतःचा एकट्याचा जर काही व्यवहाराचा भाग होत नसेल तर दोघांच्या संबंधाच्या व्यवहारालाच विश्वास लागतो असं म्हणाल का? स्वतःच्या व्यवहाराला सुद्धा विश्वास लागतो आणि दुसऱ्याच्या संबंधाला सुद्धा विश्वास असू शकतो. म्हणूनच आत्मविश्वास शब्दाला वेगळे अर्थ आहे. आत्मविश्वास म्हणजे काय? दुसऱ्यावरच्या विश्वासाला आत्मविश्वास म्हणतात का? आपला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. मी हे काम करू शकतो, माझ्याकडून हे काम तडीला जाणे शक्य आहे. मला हा ग्रंथ वाचायचा जर झाला तर हा संपूर्ण ग्रंथ रामायण ज्ञानवादाचं भावार्थ रामायण वाचायचे 44,000 ओव्या मी वाचायला घेतले खरं, पण मी वाचू शकतो की नाही संशय आला की वेळ. पण हा ग्रंथ वाचण्याची माझ्या ठिकाणी कुवत आहे. महिनाभरात नाही 7 दिवसामध्ये मी या ग्रंथाचं पारायण करू शकतो असा मनुष्याला जो विश्वास असतो ना, तो दुसऱ्याच्या संबंधाचा विश्वास नाही, स्वतःच्या संबंधाचा विश्वास आहे. व्यवहार व्हायचा झाला, दोघांचा संबंध त्यांच्यामध्ये व्यवहार व्हायचा झाला तरी एकमेकावर विश्वास पाहिजे. एकालाच काही क्रिया करायची झाली तरी त्याचा विश्वास पाहिजे, स्वतःचा विश्वास पाहिजे, स्वतःचा अन्यावर विश्वास पाहिजे. असा सगळ्या ठिकाणी विश्वास असल्याशिवाय मनुष्याचं काम भागत नाही. संसारातही आहे, हेच परमार्थामध्ये सुद्धा असलेला आपल्याला पाहायला सापडतं बरं का. संसारात आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो ते वेगळे आहेत पदार्थ आणि व्यक्ती, आणि देवा परमार्थाच्या दृष्टीने साधू पुरुषाच्या विश्वासाचं चिंतन आपण केलं तर त्यांच्या विश्वासाच्या जागा, त्यांच्या विश्वासाच्या वस्तू, त्यांच्या विश्वासाची तत्व आणि त्यांच्या विश्वासाच्या व्यक्ती हे सगळं वेगळं आहे. माणसाचा विश्वास असतो. आपण उदाहरणार्थ थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी आपला विश्वास, थोडंसं मी वर्गीकरण करतो नेहमी त्याच्या बाबतीमध्ये बरं का. आपला विश्वास कुठं आहे याचा जर विचार करायचा ठरला तर वर्गीकरणाला आपल्याला असं म्हणता येतं की पहिल्यांदा आपला विश्वास जड वस्तूवर आहे आणि त्याच्यानंतर आपला विश्वास चेतन वस्तूवर आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. जड वस्तूवर माणसाचा विश्वास आहे की नाही याचा जर विचार करायचा झाला तर एखादा कुटुंबी म्हणतो माझ्याकडे 5 एकर जमीन आहे पण अशी आहे की माझं सगळं कुटुंब वर्षभर जगवू शकते. आता हा त्या कुटुंबाचा जमिनीवर असलेला जो विश्वास आहे तो जडावरचा आहे की चेतनावरचा आहे. झोपतो, संध्याकाळची वेळ झाली, सगळं काम संपलं की मनुष्य रात्रीच्या वेळेला घरामध्ये झोपतो. घरात झोपलं याचा अर्थ काय झालं? मनुष्य घरामध्ये झोपतो, कशामुळे झोपतो सांगा ना. हे घर माझ्या अंगावर रात्री पडणार नाही आणि माझा जीव घेणार नाही असा त्या घरावर विश्वास असल्याशिवाय मनुष्य त्या घरामध्ये झोपेल का? ज्याचं घर चांगलं पक्क आहे तो घरामध्ये झोपतो आणि ज्याच्या घराला मात्र कधी पडत असं झालेलं आहे असा मनुष्य त्या घरामध्ये झोपायच्या ऐवजी शेजाऱ्याला म्हणतो मला झोपू द्यावं, माझ्या घरात माझी झोपायची सोय नाही, थोडंसं तुमच्या अंगणात का होईना मला पडू द्या असं म्हणतो की नाही. याचा अर्थ काय झाला? ज्याचं घर पडायला झालं तो घरात झोपत नाही, पण आपलं घर असल्यामुळे आपण आपलं घरात झोपायला सिद्ध असतो. याचाच अर्थ असा आहे की या घरावर सुद्धा आपला विश्वास आहे. विश्वास
विश्वास, कल्पावर विश्वास, हा सगळा मनुष्याचा विश्वास कुठं चालला सांगा ना मला. जड पदार्थात माणसाचा पैशावर विश्वास असतो. 4 पैसे माझ्या पदरी होते म्हणून मला जगामध्ये मान मान्यता असं माणसं म्हणतात की नाही. धनवंताला की सर्व मान्यता आहे जगती, सर्व मान्यता आहे जगती, सर्व मान्यता आहे जगती. सर्व मान्यता आहे जगी. जवळ झाले मोठा धंदा सर्व बहिण म्हणजे मोठा धंदा चालतो तोपर्यंत बहीण सुद्धा दादा दादा म्हणून बोलायला येते. धन म्हणताना की सर्व मान्यता प्राप्त होते असा प्रकार असल्यामुळे माझ्याजवळ 4 पैसे आहेत, माझ्याजवळ 4 पैसे होते म्हणून जगामध्ये मला लोक या बस आराम करत होते असं माणसाला जर वाटत असलं तर हा विश्वास कोणावरचा झाला सांगा ना मला. पैशावरचा विश्वास आहे. घरावर विश्वास, शेतावर विश्वास, जमिनीवर विश्वास, पैशावर विश्वास, कड्याकुलपावर विश्वास, दरवाज्यावर विश्वास, हा सगळा जो विश्वासाचा प्रकार आहे हा जड पदार्थावरचा विश्वास झाला. आता या जड पदार्थावरच्या विश्वासाच्या नंतर दुसरं विश्वासाचं जे स्थान मनुष्याचे असतं ते वर्गीकरणात आपल्याला असं चिंतन करता येतं. चेतन पदार्थावर माणसाचा विश्वास आहे आणि त्या चेतनावरच्या विश्वासाचं वर्गीकरण करताना आपल्याला असं म्हणता येईल मनुष्या वाचून इतर प्राण्यावरही माणसाचा विश्वास आहे, माणसावरही विश्वास आहे. असतं की नाही सांगा मला. मनुष्या वाचून इतर प्राण्यावर माणसाचा विश्वास असतो की नाही. माणसावर विश्वास असतो आणि माणसापेक्षा जनावरांवर जास्त विश्वास ठेवायची वेळ सध्या कालच सारा त्याला काय करतात. माणसं विश्वास पात्र नाही पण कुत्रे मात्र विश्वास पात्र असतात. माणसं विश्वास पात्र नाही पण बैल विश्वास पात्र असतो. माहिती कीर्तनाला जाण्याचा प्रसंग आला. कीर्तनाला गेलो, रात्रीचं कीर्तन होतं, दुपारी जाऊन पोहोचलो. एका घरी मुक्कामाची व्यवस्था होती, तिथे जाऊन बसलो. बसल्याबरोबर 4 चेअर साधारणपणे रात्री 9 वाजता कीर्तन. त्या घरातल्या बाईला येऊन नमस्कार करून मला विचारलं मला दूध घेता का. आता दूध घेता का ती गोष्ट मी साधारण 30 वर्षापूर्वीची सांगतो. खेड्यातली 30 वर्षापूर्वी खेड्यामध्ये पाकिटाचं दूध मिळत नव्हतं. आता मिळतं तो भाग वेगळा. लगेच पाकिट आणायचं, बरोबरच्या दर्ग्यात होतायचं हे चालतं. त्या काळात नव्हतं. म्हणजे तिथे गेलो, जाऊन बसलो. त्या वेळेला लगेच सहज मला विचार मला दूध घेणार का. दूध कुठलं असणार का. मला असं वाटलं आता घरामध्ये जनावर जरी घरी असली, गाई म्हशी जरी असल्या तरी जनावर रानात असणार, घरामध्ये दूध नसणार. दुपारची वेळ आहे. मी मला सांगितलं ते संध्याकाळी दुपार टाकेल. ते बाई म्हणजे खायची मला दूध मिळतात का. दूध मिळतं घरात आहे का. त्या वेळेला सांगितलं घरात नाही, मी आता लगेच तुम्हाला दूध देऊ शकतो. कसं नाही घरातच म्हैस आहे म्हणजे असे नाही. पण म्हैस जरी घरात असते तरी 4 वाजता मला दूध देईल का देणार नाही. मला वाटतं 6 वाजता देईल त्यावेळेला दूध देऊ. त्याला सांगितलं म्हैस अशी म्हणजे हात लावला की दूध देते. आता हात लावल्याबरोबर दूध देणारी म्हैस आहे हा भरोसा म्हशीवरचा आहे की महाराजांचा सांगा. विश्वास आहे, कुत्र्यावर विश्वास आहे, बैलावर विश्वास आहे. सगळा विश्वास कोणावरचा झाला. मनुष्यावर इतर प्राण्यावरचा विश्वास आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. त्याच्यानंतर चेतन पदार्थातला दुसरा प्रकार म्हणजे मनुष्य प्राणी. माणसावर माणसाचा विश्वास असतो. आपला बाप आहे माणूस आहे, आपली आई आहे माणूस आहे, मुलगा माणूस आहे, गुरु माणूस आहे. या सगळ्यावर माणसाचा जो विश्वास असतो ना याला म्हणतात माणसावरचा विश्वास. म्हणजे आपल्या विश्वासाचं वर्गीकरण केलं तेव्हा जड पदार्थ, मनुष्येतर प्राणी आणि मनुष्य प्राणी या तिघावर आपला विश्वास जातो हे आपल्याला लक्षात घेता आलं. आता साधू पुरुषाला विचारा. संत महात्मे म्हणतात आमचा दोघांवरच विश्वास आहे, एकतर देवावर नाहीतर संतावर. साधूचा विश्वास आहे, तिसऱ्या साधू पुरुषावर तरी विश्वास आहे, तिसऱ्या पदार्थावर विश्वास ठेवायला तयार नाही संत महात्मे. जडावर विश्वास नाही, मनुष्येतर प्राण्यावर विश्वास नाही, सामान्य
सामान्य मनुष्य नावाच्या प्राण्यावर सुद्धा संत महात्मे विश्वास ठेवायला तयार नाही. साधुपुरुषाचा विश्वास एक देवाच्या ठिकाणी नाही तर साधुपुरुषाच्या चरणाच्या ठिकाणी आहे. आता त्याचं चिंतन करा. आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो ते विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे, आता साधुपुरुष ज्याच्यावर विश्वास ठेवतात ते विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे चिंतन करा. आपण जनावर विश्वास ठेवला, आपण मनुष्यतर प्राण्यावर विश्वास ठेवला, आपण मनुष्य नावाच्या प्राण्यावर विश्वास ठेवला. हे विश्वास ठेवण्यासारखे आहे का संत महात्मे ज्या देव आणि साधुपुरुषावर विश्वास ठेवतात ते विश्वास ठेवायच्या योग्यतेचे याचा विचार करा. आणि हा विचार नक्की ठरवण्याकरता आपल्याला मध्ये काहीतरी कसोटी ठरवावी लागते. कशाच्या योगाने विश्वास ठेवावा, काय कारणाला विश्वास ठेवावा, असा विचार करताना आपल्याला असं लक्षात घेता येईल की ज्याच्यावर विश्वास ठेवल्याच्या नंतर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ज्याची मदत आपल्याला मिळणारच आहे, नाही अंतकाळातही ज्याची मदत मिळणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा. हे ठरवून ठेवू नये. हा निकष लावून पाहिल्याच्या नंतर आता कोण आपल्याला अंतकाळापर्यंत मदत करणार आहे याचा विचार करा. जड पदार्थ आपल्याला अंतकाळात मदतीला येतात का? मनुष्य तर प्राणी आपल्या अंतकाळात मदतीला येतात का? मनुष्य नावाचा प्राणी आपल्या मदतीला येतो का? किंवा संत आणि देव आपल्या मदतीला येतात का? याचा विचार करायचा ठरला तर जड पदार्थ एकही, त्याच्यावर तुम्ही कितीही प्रेम करा, कितीही विश्वास ठेवा, हा संसारातला एकही जड पदार्थ आपल्या सोबत अंतकाळात येत नाही. आपण पैशावर विश्वास ठेवला, पैसा इथेच राहून जातो. जमिनीवर विश्वास ठेवला, जमीन जागेवरच राहून जाते. दरवाजावर विश्वास ठेवला, दरवाजा चौकटीतच अडकून पडतो, तो बाहेर सुद्धा यायला तयार नसतो आपल्या बरोबर, बरं का? म्हणजे ज्या ज्या जड पदार्थावर आपण विश्वास ठेवला ते जड पदार्थ इथंच राहणार. मनुष्यावरचं लेकर पाण्याचा विचार करा, बैलाचा विचार करा, कुत्रे बैल हे सगळे गोठ्यापर्यंत उभारतात. शास्त्रकारांनी चिंतनच सांगितलं आपल्याला. स्पर्शवश्च गोष्ठे कार्याद्वारी जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मार्ग गच्छति जीवैकः. शास्त्र आपल्याला समजावून सांगतात धनानी भूमौ, धन नावाच्या जड पदार्थावर माणसाने विश्वास ठेवला होता, पण हे धन कुठं राहून जातं? जमिनीवरच धन राहून जातं. ठेवल्या ठिकाणी धन राहून जाणार आहे असा धनाच्या संबंधातला विचार आहे का? पुढे चला. जनावरांचा पशुवश्च गोष्टी, जनावर गोठ्यापर्यंत येतात. भार्या, ज्या बायकोवर आपण एवढं प्रेम केलं होतं, विश्वास ठेवला होता, जन्मभर ती चहाचा अन्न विचार न करता सेवन केलं होतं, ती बायको कुठपर्यंत पोहोचवायला येते? गृहद्वारी, घराच्या दरवाजापर्यंत. बघा सगळे कसे थोडे थोडे पुढे येणारे सांगितले. धन तिजोरीत राहिलं, जनावर गोठ्यात आलं, बायको घराच्या दारापर्यंत. आपल्या संस्कृतीमध्ये बायको येत नाही स्मशानापर्यंत, घराच्या दरवाजापर्यंत पोहोचवायला येते. भार्या काही काही ठिकाणी जातात, स्मशानापर्यंत जातात, पण देशाचार आहे, त्याला काही मर्यादा आपण सांगू शकत नाही. त्याच्या त्याच्या देशाचारानुसार तो प्रकार आहे. पण बायको साधारणपणे कुठपर्यंत? घराच्या दरवाजापर्यंत. बाकीचे लोक जनस्मशाने, बाकी सोयरे धैर्य मित्र परिवार हा स्मशानापर्यंत आपल्याला पोहोचवायला येईल. स्मशानाच्या पुढे कोण येतो सांगावर? कोण येतो? कोणी येत नाही. आपल्याला कोणी येतं असं वाटत नाही, पण शास्त्रकारांनी एक 72 असा निवडून सांगितलं आपल्याला की जो स्मशानाच्या पुढे आपली साथ करणार आहे. कोण? देह. हा आपला देह. कुठपर्यंत? चितायाम, चितेपर्यंत आपल्याला पोहोचवायला येते. चितेपर्यंत सोयरी येत नाही, चितेपर्यंत पोरग येत नाही, ते ढकलून देते चितेत आपल्याला, ते येत नाही सोबत. चितेपर्यंत साथ करणारा कोण आहे? देह. आणि या देहाच्या पुढे कोणी आहे? कोणी येत नाही. परलोक मार्गे कर्मार्ग गच्छति जीवैकः. परलोकाच्या मार्गाने आपलं प्रारब्ध घेऊन जीवाला एकट्याला जावं लागतं. याचा अर्थ काय झाला? जड पदार्थ आपल्या सोबत येणार नाही आणि जडा वाचून इतर असलेले प्राणी वगैरे सुद्धा आपल्या सोबत येणार नाही. माणसाचा विचार करा, माणूस नावाचा प्राणी सुद्धा आपल्या बरोबर अंतकाळामध्ये आपल्या मदतीला धावून येणार नाही. कोणी येत नाही. सोडविना राजा देशीचा I
स्पष्ट वर्णन केलेलं आपल्याला सापडतं. कामाची हे उडी पडी रबा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा देशीचं चौधरी आणि सोयरी भली भली कोणी सोडवायला येत नाही. अंतकाळ आल्याच्या नंतर मनुष्य नावाचा प्राणी केवढाही जवळचा असला तरी आपल्याला सोडवायला येत नाही. कितीही जबरदस्त मित्र असू द्या, व्यवहारात जन्मभर साथ करतो, स्मशानात पोहोचून आल्यानंतर जन्मभर रडतो सुद्धा, कारण आपल्या मदतीला धावून गेल्याची देशी ताकद नाही बरं का. मैत्र केला महाबळी स्पष्ट शिकवतात. मैत्र केला महाबली, कसलाही बलवान मित्र केला त्याचा सुद्धा आपल्याला लाभ नसतो. हे सगळे लोक आपल्याला काळाच्या तडाख्यातून वाचवण्याच्या कामात समर्थ नाहीत. एवढंच नाही, तुकाराम महाराजांचं म्हणणं तरी आहे की हे बाबा आपल्याला काळाच्या तडाख्यातून वाचवायच्या ऐवजी यमाच्या हातात यमाच्या हातात बांधून देताना आपल्याला एखादं भूषण असलं तर काढून घ्यायची लोकांची तयारी असते. बघा तुम्ही कितीही जवळचा नातेवाईक असो, कितीही जवळचा नातेवाईक असो, ते आपल्याला यमाच्या हाती बांधते. बघा तुम्ही एखादा माणूस गेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रा घ्यायच्या, अंत्ययात्रा घ्यायच्या गिरडीवर बांधतात. बघा ते बांधताना लोक डपक्क बांधतात ना, ते सुटून आलं घरात काय करा गेले जाऊ द्या पिढा. अशीच माणसाची भावना असते की नाही. याचा अर्थ काय, यमाच्या हातात बांधून देतात, ते पक्क बांधून जाऊ द्या म्हणणं आहे की नाही. आणि भूषणे ही देते काढवली. एखादं भूषण असलं, एखादं दागिना असलं तर कोण जाऊ देतो माणूस, कोणी जाऊ देतो. दान शांती सुद्धा जाऊ देत नाही माणूस. एक जुनी गोष्ट सांगतात, जुनी कीर्तन करतात. एक म्हातारा माणूस मेला,
95 वर्षाचा म्हातारा गेला. त्याची बायको 92 वर्षाची होती. आता ती थोडे दिवस जायलाच झालेली होती. पण म्हातारा जेव्हा गेला श्रीमंताच्या घरचा, त्याच्या अंगावरचे दागिने सगळे मुलांनी काढून घेतले, रॉकेट काढून घेतलं, गळ्यामध्ये जे काही दागिने असतील ते काढून घेतले, हातात एक कड होतं सोन्याचं काढून घेतलं, दाही मोठा ताण ठेवल्या काढून घेतल्या, सगळं काढून घेणं झालं. म्हातारीने सगळं बघितलं, त्याला समाधान, रडते म्हातारी पण समाधान, सगळं घेतलं. आणि त्याला उचलून आता स्नान घालायला बाहेर न्यायचं. एवढ्यात म्हातारीला मोठ्याने गळा काढला की हो भिकबाळी शोभत होती. ते भिकबाळी म्हणजे माहिती का, कानात डाव्या कानात वरच्या बाजूने लहानशी काठी टोचलेली असते. जुन्या काळामध्ये सासरा भिकबाळी टोचत होता म्हणतात. फार झालं तर ती अर्ध्या ग्रामची असते, पण ती अर्ध्या ग्रामची म्हाताऱ्याच्या कानात असलेली भिकबाळी काढून घ्यायची राहिली. हे लक्षात आल्यामुळे त्याच्या मागोमाग निघालेली म्हातारी म्हणते भिकबाळी शोभत होती रे, काढून घ्यायची राहिली. म्हणजे तिला सांगायचं असतं भूषण ही घेतली काढून घ्या. तुकोबारा सांगतात अशी भूषण काढून घेऊन यमाच्या हातात बांधून देणारी हे जर मंडळी असेल तर मला सांगा यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. विश्वास कुठे ठेवायचा? ज्यांच्यावर विश्वास ठेवल्यावर काळाच्या तडाख्यात वाचवायची ज्यांची ताकद आहे त्याच्यावर माणसाने विश्वास ठेवावा. असे कोण आहे? लोक आहे. देव तसा आहे आणि संत महात्मे तसे आहेत. देवाची आणि संतांची ताकद विलक्षण आहे. भगवंताची ताकद आपण म्हणतो ना, गीतेची प्रार्थना करत असताना, गीतेचं मंगलाचरण म्हणताना रोज आपण म्हणतो देवाची ताकद काय? मोकळं किंवा मुख्याला बोलायला लावणारा देव आहे. पांगळ्याला पर्वत ओलांडता येईल अशा पद्धतीची त्याच्या पायामध्ये ताकद निर्माण करणारा देवाची शक्ती आहे. वाटतं तर देवाला करता येतं, देवाची शक्ती आहे. संतांना करता येते का? मुख्याला वाणी देणं देवाला जमतं, तसं मुख्याला वाणी देणं संतांना जमतं की नाही? रेडा बोलवला अजून काय पाहिजे? मुख्या माणसाला देव बोलवत असेल हो, पण या रेड्याला माणसाच्या वाणीनं बोलता येतच नाही. त्याला बोलायची ताकद ज्ञानोबाला देऊ शकतात. सद्गुरूची ताकद सांगत असताना अध्यायाच्या मंगला ज्ञानोबाने केलं वर्णन ऐका. आपल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुखे या ते अंगीकारी, तरी तो वाचस्पती श्रीकरी प्रबंध होडा. ज्ञानोबाने सांगतात एखाद्या मुख्यावर सद्गुरूची कृपा झाली, सद्गुरूच्या कृपा नावाच्या सरस्वतीनं एखाद्या मुख्याचा जर अंगीकार केला, म्हणजे सद्गुरूची कृपा, सरळ सरळ भाषेत बोलायचं झालं तर सद्गुरूची कृपा ज्याला मिळाली, अशा मुख्या माणसाला नुसतं बोलता येत नाही, शास्त्र बोलता येत. आणि नुसतं शास्त्र बोलता येत नाही, शास्त्राच्या बाबतीत पारंगत असलेला एखादा वाचस्पती सारखा म्हणजे बृहस्पती सारखा जरी विद्वान समोर आणून बसवला तर त्याच्याबरोबर पैज मारून शास्त्राच्या गोष्टी घडून त्याला जिंकाय एवढं बोलणं सद्गुरू त्याला देऊ शकतात. गावकऱ्याला काय येत होतं? पूर्णाची पोळी खाय करता नाथमार्गाच्या घरी येऊन पडलेला माणूस. फक्त पूर्णाच्या पोळीची आवड आहे, बाकी काय नाही. एक अक्षराची ओळख त्या गावाला नाही. पण नाथ महाराजांनी भावार्थ रामायणाचं लेखन मध्यंतरी थांबवून समाधी घेता घेता लोकांना सांगितलं की उरलेलं माझं भावार्थ रामायणाचं लेखन गावोबा पूर्ण करणार आहे. ज्या गावाला अ आ इ लिहिता येत नव्हतं, क ख ग घ वाचता येत नव्हतं, त्या गावाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की याच्या पुढचा ग्रंथ गावोबा पूर्ण करील. आणि जिथपर्यंत नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे आणि ज्याच्या पुढे गावोबाने लिहिलेलं आहे, साधारणपणे अभ्यासकांनी तसा विचार करून ते ठरवलं इथपर्यंत नाथांचं आहे, सांगितलं जातं परंपरेमध्ये इथपर्यंत नाथांचं आहे, याच्या पुढचं गावोबाचं आहे. पण हे नाथ महाराजांचं आहे आणि हे गावोबाचं आहे असं भेदाचं वर्गीकरण अभ्यासकाला करता येणार नाही. इतकं बेमालूम नाथ महाराजांसारखं लिहिणं गावोबाला जमलं. कशाला बोलत? नाथाची कृपा झाली म्हणून. देवाला जमतं, पांगळ्याला पाय देणं देवाला जमतं ना, मोठ्याला वाणी देणं देवाला जमलं, संतांनी जमतं. आपण काय लागतं उदाहरण? पांगळ्याला पाय देव देऊ शकतो, पांगळ्याला पाय संत देऊ शकत नाही.
आपल्याला काय संत पुरुष सुद्धा देऊ शकतात. ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्ञानाबाईंनी आपली गुरु परंपरा सांगितली. त्या गुरु परंपरेचा विचार समजत असताना ज्ञानाबाई सांगतात, आमचे दुसरे गुरु महाराज मच्छिंद्रनाथ सप्तशृंगी पर्वतावर गेले. चिंतन आहे नवनाथामध्ये आणला कथा संदर्भ आहे. त्या कथा संदर्भाने अनुसरून ज्ञानेश्वर महाराज बोलायला गेले. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी मत्स्येंद्रनाथाला सप्तशृंगी पर्वतावर विठ्ठल गणावयवा चौरंगी याचे हात पाय तोडून टाकलेले, कलम करून टाकलेले, पांगळे नाही कलम करून टाकलेले याचे हात पाय, असा भगनावयव असलेला चौरंगी नावाचा मनुष्य तिथं पडलेला मच्छिंद्रनाथ महाराजांना दृष्टीला आला. मच्छिंद्रनाथ महाराजांना त्यांनी नमस्कार केला आणि मच्छिंद्रनाथ महाराजांची त्या चौरंगीवर कृपा झाल्याच्या बरोबर भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी भेट असं वर्णन केलंय की मच्छिंद्रनाथांनी नुसतं कृपापूर्ण दृष्टीनं त्या हात पाय तोडून टाकलेल्या चौरंगीनाथांच्याकडे पाहिल्याबरोबर त्याला हात पाय पूर्ववत प्राप्त झाले. कीर्तनी गोऱ्या प्रत्येकर आले भक्ताचा महिमा वाढत श्रीपती भक्ताचा महिमा वाढत श्रीपती महिमा वाढत श्रीपती कीर्तनी गोऱ्या प्रत्येकर आपले हात तोडून टाकलेले होते. त्रिविक्रमाच्या मंदिरात नामदेवाचं जेव्हा कीर्तन सुरू झालं देवीच्या, तेव्हा सगळ्या भक्त मंडळीला नामदेवाने आवाहन केलं, टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, हात वर करा. आणि सगळ्यांनी हात वर करून विठ्ठल विठ्ठल म्हणायला सुरुवात केल्याबरोबर कीर्तनकार कसं बघतात ना लोकांकडे, म्हणा ना असं म्हणतात ते, तुम्ही वाजवा ना टाळी. एखाद्याने वाजवली नाही दिसली तर माणसं म्हणतात, महाराज म्हणतात वाजवा, तुम्ही टाळी वाजवा, वाजवत नाही तुम्ही अजून, असं म्हणतात ना. तसं गोरोबा काका कीर्तनात बसलेले त्यांना सुद्धा टाळी वाजवण्याची इच्छा आहे, पण दोन्ही हात गरम झालेले सगळं वरत मान करा, टाळी वाजवता येत नाही. अशा अवस्थेत संकोचाने आपले हात लपून बसलेला तो महात्मा नामदेवांनी पाहिला. नामदेवांना भाग राहिलं नाही, यांना हात नाही लक्षात राहिलं नाही. नामदेवांनी सांगितलं, हात वर करा काका, वाजवा टाळी. आणि वाजवा टाळी म्हणल्याबरोबर भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होत गोरोबा काकाने टाळी वाजवायला जेव्हा सुरुवात केली, कीर्तनी गोऱ्या प्रत्येकर कीर्तनामध्ये तोडून टाकलेले दोन्ही हात गोरोबा काकाला पुन्हा प्राप्त व्हावेत आणि गोरोबा काकाने टाळी वाजवून नामस्मरणामध्ये सामील व्हावं. याला काय करायचं, नामदेवासारख्या भक्त महात्म्याला तुटलेले हात तुटलेले पाय देता येतात. देवाची ताकद तशी संताची, बंगून पर्यंत येथे गेली ही देवाची ताकद तशी साधू पुरुषाची ताकद. म्हणून देवाचं सामर्थ्य आणि संतांचं सामर्थ्य एका शब्दात सगळ्या संत महात्म्यांनी सांगितलं. देवाची शक्ती कशी आहे, करीसिल तरी नव्हे काही, करीसिल तरी नव्हे काही. तेव्हा तुझ्या मनात काय करणार असे देवाचं सामर्थ्य. संतांचं कसे हो, करील ते काय
असेल तर संतांचं ज्ञानोबाचं सामर्थ्य सांगताना तुकारामाला ते शब्द वापरतात. करील ते काय हे महाराज करीसील तरी नव्हे काही आणि करील ते काय हे शब्द जर थोडेसे वेगळे असेल, वृत्तात जरी थोडासा छंदात जरी बदल होत असला, एक धुमाळीचा चरणाने देडक्याचा चरण असा जरी बदल असला तरी परंतु आपल्याला त्याच्यातून सांगितलेला जो आशय आहे तो एक सारखा आहे. लक्षात घेतलं तर देवाचं सामर्थ्य तेच आहे, संतांचं सामर्थ्य तेच आहे, किंवा देवापेक्षा काकणभर संतांचं सामर्थ्य जास्त आहे. देवाला वाटेल ते करता येतं, म्हणजे अंत काळापर्यंत ही मदत करता येते. अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, अंत काळातला सोयरा परमात्मा आहे. आणि अंत काळात संत महात्मा मदतीला येतात, संत येतात ना, संत येतात. ज्ञानोबाचं वर्णन करताना नाथमात्रांनी सांगितलं मोक्ष मार्गीचा सांगाती म्हणे तुला सोडविना कोणी, हे का सांगितलं. पुढं काय सांगितलं, एका छत्रपाणी वाचवलिया, एक छत्रपाणी भगवंताला सोडून दुसरा कोणी सोडवत नाही. म्हणजे चक्रपाणी सोडवतात हे त्याच्यात आलं. आता संत सोडवतात की नाही याच्याकरता प्रमाण सांगतो आपण म्हणा. माता पिता बंधू बहिणी कोणीला भवती निर्वाणी, ते कोणी येत नाही. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मंडळी, एकला मी दुःख होगे कुंभ पाठ जाचणी म्हणत तेथे कोणी सोडविना. एका सद्गुरु वाचून, एका चक्रपाणी वाचवल्या आणि एका सद्गुरू वाचवल्या. सोडवत नाही, साधूशिवाय कोणी सोडवत नाही, अशी दोघांची ताकद आहे. म्हणून तुकाराम महाराजांसारखे साधू पुरुष ज्या देवावर विश्वास ठेवतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा, ज्या संतांवर विश्वास ठेवतात त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. हे आपल्याला कळावं, याच्याकरता तुकाराम महाराजांचा विश्वास कुठे आहे हे जाणून घेण्याची गरज आहे. महाराज त्या
सर्व भाविकास सागोत्यांचा ते माझे हितगळी सकळ येणे हा गोपाळ कृपाधरी संत शिरोमणी तुकारामांचा संत परंपरे आपला विश्वास होता आहे साधू पुरुषाच्या चरणावर विश्वास आहे आणि तो विश्वास ठेवल्याच्या बाद माझं कल्याण कसं झालं याचा विचार करताना मंडळ या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे भरपूर पाहत होतो आजचं कीर्तन विशेष निमित्ताने आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे आमच्या हरिवंती परायणादरम्यान सुरू महाराजांनी गायत्रीचं पुरस्करण केलं गायत्री मंत्राचं पुरस्करण केलं त्याच्या सांगतेच्या निमित्तानं शक्ती कीर्तनाची सेवा आहे पुरस्करण म्हणजे काय असतं हे काहीतरी मोठं अनुष्ठान असतं एवढंच माणसाच्या साधारणपणे माहिती असतं बरं का पण पुरस्करण शब्दाचा अर्थ आहे एक मंत्र घ्यायचा त्या मंत्रात जेवढी अक्षर आहे तेवढ्या लक्ष सिद्धीने जप करायचा मला समजा रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायचा झाला तर 6 लाख जप करावा लागतो तेव्हा पुरस्करण होतं 6 लाख जप करावा तेव्हा पुरस्करण होतं ओम नमो भगवते वासुदेवाय 12 मंत्राचा जप करायचा झाला तर 12 लक्ष जप करावा लागतो तेव्हा पुरस्करण होतं तसा गायत्री मंत्र 24 अक्षराचा समजतात त्रिपदाला चतुर्विंशती अक्षरा गायत्री गायत्रीचा वरदान आहे गायत्री छंद आहे त्या पुस्तकात त्या गायत्री मंत्राचा विचार जर आपण केला तर देवता सूर्यनारायण गायत्री मंत्राची देवता सूर्यनारायण आहे पण गायत्री मंत्राचा छंद जो आहे ज्या छंदात गायत्री मंत्राला तो छंद गायत्री आहे म्हणून गायत्री मंत्र म्हणतात आणि गायत्री शब्दाचा अर्थ असा आहे गायंतम त्रायस्य यस्मात् गायत्रीत्वं ततस्मृता गायत्री गायत्री म्हणायचं काय कारण काय तर गायन करणारा म्हणजे त्या मंत्राचा अनुष्ठान करणारा त्या मंत्राचा जप करणारा त्या मंत्राचं अनुसंधान ठेवणारा असा जो मनुष्य आहे त्याचं सर्वतोपरी प्राण म्हणजे रक्षण करणारा हा मंत्र म्हणून गायत्री गायत्रीच्या ध्यानात असे म्हणलेलं आपल्याला पाहण्याचा पडतं गायन करणाऱ्याचं त्राण करणारा मंत्र आहे गायन करणाऱ्याचं त्राण म्हणजे रक्षण करतो आणि ते रक्षण एका पद्धतीचं नसतं माझ्या समोर कोणीतरी शत्रू मारायला आला तरच माझं रक्षण आहे असं समजायचं कारण नाही रक्षण अनेक पद्धतीचं आहे इंद्रियाचं रक्षण आहे मनाचं रक्षण आहे बुद्धीचं रक्षण आहे चित्ताचं रक्षण आहे अहंकाराचं रक्षण आहे शरीराचं रक्षण आहे ज्ञानेंद्रियाचं रक्षण आहे कर्मेंद्रियाचं रक्षण आहे आध्यात्मिक रक्षण आहे आधिभौतिक रक्षण आहे आधिदैविक उपद्रवांचं माझं रक्षण व्हावं लागतं माझ्याकडे समजा निरोग आहे त्याच्यातून रक्षण झालं पाहिजे आध्यात्मिक उपद्रव माझ्याकडे काही मानसिक व्याधी आली त्याच्यातून रक्षण व्हावं लागतं मानसिक रोग मानसिक व्याधी मानसिक व्यथा किंवा शारीरिक व्यथा या शास्त्रामध्ये आध्यात्मिक दुःख होतं इतर भूतांच्या पासून प्राप्त झालेली पीडा इतर भूत शब्दाचा अर्थ भूत म्हणजे पंचमहाभूत येतात भूतामध्ये आणि भूत शब्दाचा अर्थ इतर जीवही येतात एखाद्याला सर्पदोष झाला आधिभौतिक पीडा आणि एखाद्याला उष्माघात झाला तरी आधिभौतिकच पीडा उष्माघात झाला सूर्यनारायणाने तो उष्माघात त्याला दिला एखाद्याला उष्माघात होतो एखाद्याला थंडी वाजून मरण येतं हिमालयात गेला काकडून गेला -30च्या खाली जर टेम्परेचर चाललं तर मनुष्य जगेल कशात अशा वेळेला
मनुष्याला जे मरण येतं या सगळ्याला आधी भौतिक पीडा म्हणतात. आधी भौतिकता, इतर भूत मात्रांच्या पासून प्राप्त झालेली पीडा. सर्पदोषाने एखादा पेला, इतर भूतांनी त्याला पीडा केली. आणि एखाद्या वेळेला दैव प्रकोप असतो, म्हणजे काहीतरी दैवी बाधा होते, काहीतरी देवाचा अपराध झालेला असतो आणि त्या देवाच्या अपराधाच्या योगाने मनुष्याला काहीतरी त्रास होण्याची शक्यता असते. काय त्रास होतो? देवाच्या अपराधाने काय त्रास? हरिश्चंद्र राजाचं चरित्र आहे. हरिश्चंद्र राजाने वरुण देवाला असा नवस केला की मला मुलगा होऊ द्या, मी तुम्हाला समर्पण करतो. मुलगा व्हायचा की ह्याला देवाला समर्पण करायचं. नवस ठरला. आता यज्ञ करायचा, मुलगा देवाला समर्पण करायचा म्हणजे काय? देव ते पोरग व्हायचं कशाला? मग पोरग जर संपून टाकायचं एखाद्या पशुसारखं तुम्हाला, तर व्हायचं कशाला? कशाला मागता? पण त्याला मागितला. वरुण देवाला सांगितलं मला मुलगा द्या, यज्ञ करून तुम्हाला तो मुलगा मी समर्पण करतो. बोलला देवाला, मुलगा झाला. देवाने कृपा केली, वरुणाला कृपा केली, मुलगा झाला. मुलगा झाला की वरुण मागायला हे पोरग. वरुणाला त्याला सांगितलं कसं असतं बघा, माणूस समोर आपल्या काही स्वार्थाकरता मनुष्य कोणालाही फसवायला कसा तयार असतो याचं हे मोठं उदाहरण आहे. वरुण देव आहे, हो देव, पण त्याला फसवायला निघाला. हा म्हणतो देवाला, देवा मुलगा द्यायचा तुम्हाला, गोष्ट खरी आहे, पण आज जन्माला आलाय, मला वृद्धी आहे, मला विटाळ आहे, मी आता तुम्हाला मुलगा समर्पण करू शकत. 10 दिवसानंतर वरुण म्हणले बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर. 10 दिवसाने 10 दिवसात आले. 10 दिवसात ना आल्याच्या नंतर त्याला सांगितलं तेव्हा तुम्हाला द्यायचा मुलगा, गोष्ट खरी आहे, पण मी काय बोललो, यज्ञ करून तुम्हाला मुलगा समर्पण करायचं ना. आणि यज्ञामध्ये जो पशु लागतो तो पशु सदंत पाहिजे, त्याला दात पाहिजे. अजून पोराला दात घ्यायचे, दात येईपर्यंत थांबा. फसवणच आहे. दात येईपर्यंत थांबले. त्याला सांगितलं नाही आता दात आलेच पडले याला, पण याचा झोप नाही पाहायचं राहील, याला शास्त्रशीत परिपूर्ण पाहिजे, सर्वांग परिपूर्ण असा पशु पाहिजे. असं म्हणत 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 वरुणाला तो फसवत राहिला. आणि वरुणाला जेव्हा तो फसवतच राहिला, मुलगा मोठा होतच गेला, तेव्हा थोडासा कळण्यासारखा तो मुलगा झाल्याच्या नंतर त्या पोराला कळालं की कधी ना कधीतरी वरुण येणार, आपल्या बापाला माझा बली मागणार आणि आपला बाप कधी ना कधीतरी यज्ञ करून मला संपवून टाकणार. याच्यापेक्षा इथे राहूच नाही म्हणून ते पळून गेला. मुलगा पळून गेला, अज्ञातवासात राहायला लागला. आणि मुलगा गेल्याच्या नंतर झालेला मुलगा तुला देतो म्हणून याला दिला नाही, मला फसवलं, याचा वरुण देवाला राग आला. आणि वरुण आणि त्या हरिश्चंद्राला जलोदर नावाचा लोक निर्माण केला. वरुण पाण्याचे देवता, पोटातून बकेटाने पाणी निघावं अशी व्यवस्था वरुणाने करून ठेवली. जलोदर नावाचा रोग त्याला निर्माण करून ठेवला. मला काय सांगायचं, पुढचं सगळं सांगत बसलो, पण ते चरित्र सांगण्यात मला आता इथं तात्पर्य नाही. वरुणाने त्याला निर्माण केलेला जो जलोदर आहे, त्या जलोदराच्या योगाने हरिश्चंद्राला झालेली जी बाधा आहे ती कशी झाली बोला, देवानं दिलेली बाधा, म्हणून त्याला आधी दैविक पीडा असतात. अशा ज्या वेगळ्या वेगळ्या पीडा मनुष्याच्याकडे प्राप्त होतात, या सगळ्या पीडापासून मनुष्याचं सर्वतोपरी रक्षण करण्याचं सामर्थ्य असलेला मंत्र म्हणलेला आहे. गायत्रीचं महत्व वर्णन करताना शास्त्रामध्ये म्हटलं पाहिलं, गायत्री मंत्र एवढा मोठा मंत्र नाही. गायत्री मंत्राच्या पेक्षा गायत्री मंत्र एवढाच मोठा जर नसेल तर गायत्री मंत्रापेक्षा मोठा मंत्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. नाम मंत्राचं वेगळं, कलियुगाच्या करता नाममंत्राचं मोठेपण सांगत असताना सर्व मंत्रामध्ये त्याचं मोठेपण सांगितलं, हा भाग वेगळा आहे. पण गायत्री मंत्रासारखा मंत्र मोठा कोणताही नाही. हे गायत्री मंत्राचं मोठेपण लक्षात घेतलं पाहिजे. मनुष्याने सर्वतोपरी रक्षणा करता गायत्री मंत्राची उपासना केली पाहिजे असं शास्त्र सांगतं. आपल्या बुद्धीला योग्य पद्धतीनं प्रेरणा मिळावी, आपल्याकडून योग्य पद्धतीची क्रिया काय होता, कोणतीही क्रिया आपल्याकडून घडणारी योग्य पद्धतीची घडावी याच्याकरता बुद्धी आपलं नियमन करते, तेव्हा आपली क्रिया व्यवस्थित घडते. आपल्या बुद्धीला योग्य बुद्धी जर चांगली असली तर ती आपल्याला योग्य पद्धतीनं प्रेरणा करणार आणि मग चांगलं कर्म घडणार. मग बुद्धीच जर चांगली व्हायची असेल तर त्याच्याकरता काय करावं, हा सूर्यनारायण असा आहे की तो गायत्री मंत्राच्या उपासनेनं आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो.
आणि सूर्यनारायणाने दिलेली प्रेरणा विशुद्ध स्वरूपाची झाली की ती बुद्धी शुद्ध झाल्याच्या नंतर आमच्या ज्ञानेंद्रियाला कर्मेंद्रियाला क्रिया करताना ज्ञान संपादन करताना योग्य ज्ञान मिळवा आणि योग्य क्रिया करा असं बुद्धी सांगू शकते. कधी ती योग्य झाल्यावर ती कधी योग्य होणार त्या मंत्राच्या जपात पुरस्करण केलं. पुरस्करण शब्दाचा अर्थ जेवढी अक्षर तेवढ्या लक्ष संख्येने जप म्हणजे 24 लाख जप करायचा. 24 लाख जप झाल्याच्या नंतर गायत्री पुरस्करण संपत नाही. जेवढा जप झाला त्याच्यात दशांश हवन करावं लागतं. 24 लाख जप झाला की 2,40,000 हवन करावं लागतं. हवन झालं की त्याच्यात दशांश तर्पण करावं लागतं. 2,40,000च्या दशांश 24,000 24,000 तर्पण करावं लागतं. 24,000 तर्पण झाल्याच्या नंतर त्याच्या दशांश म्हणजे 2400 मार्जन करावं लागतं. आणि मार्जनाच्या दशांश म्हणजे 2400च्या दशांश 240 कमीत कमी ब्राह्मण जेव करावे लागतात तेव्हा पुरस्करण पूर्ण होतं. माणसं म्हणतात 240 ब्राह्मणाच्या ऐवजी 240 वारकरी घातलेले चालत नाही का? चालत नाही असं नाही. बाकीच्याची संख्या नाही, ब्राह्मणाची संख्या मोजायला 240 ब्राह्मण जेव करा आणि बाकीच्या मात्र या संख्येपेक्षा जास्त जेव करा. ब्राह्मणाची संख्या अल्प असते. अल्प असलेल्या लोकांची संख्या मोजून जमा करावी लागत असल्यामुळे शास्त्रानुसार घेतलं 240. नाहीतर आधी ते सांगितले असते 1000 जेव करा असं सांगायला काय हरकत होती, पण शास्त्रानं सांगितलं तसं नाही, एवढेच करा. कारण काय हे शोधून आणावे लागतात, शोधून आणावे लागतात असं आहे. याचा अर्थ काय झालं मी सगळं विवरण कशा करता आपल्याला सांगितलं. पुरस्करण म्हणजे काय अनुष्ठान असतं आपल्या बुद्धीला स्पष्ट व्हावं याच्याकरता मी हा विचार आपल्या समोर मांडला. आणि असं पुरस्करण महाराजांनी गेल्या वर्षीपासून चालू केलं, यंदाला पूर्ण केलं. 8 महिन्यात साधारणपणे त्यांचे पुरस्करणाचा अनुष्ठान केलेलं आहे. दर महिन्याला साधारणपणे 3 लक्ष जप करत काही भाग अनुष्ठानाचा पंढरी क्षेत्रामध्ये, बराचसा भाग आळंदी क्षेत्रामध्ये आणि उरलेला सगळ्याचा भाग आहे तर या ठिकाणी खंडेरायाच्या मंदिरामध्ये त्यांनी पूर्ण केला. आणि अशा पद्धतीनं 24 लक्ष जप त्याचं दशांशावन तर्पण मार्जन हे सगळं त्यांनी संपन्न केलेलं असल्यामुळे गायत्री पुरस्करण त्यांना व्यवस्थित रीतीने घडलं. मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. राजचरित्रामध्ये अशा पद्धतीच्या अनुष्ठानात माणसाची प्रवृत्ती होत नाही. भागवतामध्ये चिंतन येतं ब्राह्मणस्य देहो एवं क्षुद्र कामाय देश्यते. ब्राह्मणाचा देह काहीतरी संसाराच्या कामना करण्याकरता देवाने दिलेला नाही. हा कशा करता दिला? कृच्छ्राय तपस्येचे प्रेत्यानंत सुखायेच. ब्राह्मणाचा देह भगवंताने कशा करता निर्माण केला याचा विचार सांगणारा शास्त्र असं म्हणतं की जगाच्या कल्याणाची योजना करण्याकरता ब्राह्मणाने क्लेश सहन करावेत आणि जगाच्या कल्याणाची योजना करण्याकरता ब्राह्मणानं तपस्या करावी याच्यासाठीच देवाने ब्राह्मणाचा देह निर्माण केलेला आहे. शब्दाचा अर्थ कष्ट सहन करणे आणि तप करणे या 2 गोष्टी ब्राह्मणाने सांगितलेल्या आहेत. कष्टही सहन करा आणि तपस्याही करा. कष्टाची साधना करा आणि तपस्येची साधना करा. याच्यातून कसं असतं हे कष्ट सहन करणं, पुच्छर करणं आणि तपस्या करणं हे प्राथमिक अवस्थेमध्ये स्वतःच्या कल्याणाकरता. आणि ब्राह्मणाच्या बाबतीमध्ये शास्त्राने सांगितलं तुम्ही प्राथमिक अवस्थेत थांबायचं नाही, त्याच्या पुढे जगाच्या कल्याणाकरता ते कष्ट करा आणि जगाच्या कल्याणाकरता तपस्या करा. हा विचार प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. आणि त्या ब्राह्मण शब्द जातीवाचक न घेता ब्राह्मण म्हणजे सात्विक मनुष्य असा जर घेतला तर प्रत्येक सात्विक माणसाचं हे कर्तव्य आहे की त्याने जगाच्या कल्याणाकरता कष्ट केले पाहिजेत आणि जगाच्या कल्याणाकरता तपस्या केली पाहिजे. असं जगत कल्याणाकरता कष्ट करणे आणि जगाच्या कल्याणाकरता तपस्या करणे याच्यासाठीच ब्राह्मणाचा देह. तो जाती ब्राह्मणाचा घेता येईल किंवा सात्विक वृत्ती असलेल्या कोणत्याही माणसाचा वाचक असा तो ब्राह्मण शब्द आपल्याला घेता येईल. असं काम केलं पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून वसुदेव ब्राह्मणाने हे पुरस्करण केलं. आणि त्याने हे पुरस्करण केल्याच्या नंतर त्या पुरस्करणाची सांगता अशी काहीतरी कीर्तनाची आहेत की त्या माध्यमातून व्हावी तशी त्यांच्या चिरंजीवाची त्यांच्या विश्वेश्वरची ज्ञानेश्वरची इच्छा झाली. त्या दृष्टीने या कार्यक्रमाची योजना झाली आणि म्हणून आपण कीर्तनाला सेवे करता संतांची घेतलेला आहे. तसं बघा
माणसाने देवावर विश्वास ठेवावा, संतांवर विश्वास ठेवावा, इथपर्यंत आपण आलो. तर देवापेक्षाही संतांवर विश्वास ठेवावा. त्याचं कारण असं आहे की देवाचं आचरण प्रत्येक वेळेला प्रमाण नसतं. भागवतात चिंतन येतं, ईश्वराणां वचः सत्यं तथैव आचरितं क्वचित्. ईश्वराचं बोलणं नेहमी सत्य असतं, ईश्वराचं आचरण प्रत्येक वेळेला घडत असतं. साधूच्या बद्दल जर विचार केला तर साधूचं आचरण आणि साधूचं बोलणं दोन्ही नेहमी प्रमाण मानण्यासारखं असतं. आचरण त्यांचं घेण्यासारखं आहे आणि साधूचं बोलणंही आपल्याला घेण्यासारखं आहे. म्हणून देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये साधू पुरुषाच्या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे. तो विश्वास ठेवावा, त्यांची सर्व भावाला सेवा करावी, सर्व भावविलास जाणो त्यांचा. ते कशा करतात? त्यांचे माझे हित करीती सकळ, ते संत आपलं सगळ्या प्रकारचे हित करतात. आणि संत हित करतात म्हणजे काय? हा गोपाळ कृपा करी, भगवंताची कृपा करतात. अजून काय करतात? परमार्थ करताना आपल्याला जर श्रम झाली, भाग लिया आपला परमार्थ कडेला लावण्याचं काम साधू पुरुष करतात. आणि त्यांची आले जोडे सर्व सुख, त्या साधू पुरुषाच्या कृपेने आपल्याला सगळ्या सुखाची प्राप्ती होते. असं असल्यामुळे संतांवर विश्वास ठेवावा, त्यांची सर्व भावाला सेवा करावी. आणि तुका म्हणे शेष घेईना वडी वचन न मोडी बोले, त्या साधू पुरुषाची शेष आवडीने घेतले पाहिजे. शेष म्हणजे उष्ट, संतांचं उच्छिष्ट सेवन करावं. असं अर्वत्र नैवेद्य सेवी उच्छिष्ट लोळे नांगणी वैष्णवाची धाणी होईल किडा. तुकाराम महाराज म्हणतात, संतांचं उच्छिष्ट सेवन करायची माझी तयारी आहे, त्यांच्या अंगणात लोळायची तयारी आहे, नवे नवे त्यांच्या नहाणीतला किडा व्हायची तयारी. हे कशा करतात? ते फिरावना होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाची करतात. साधू पुरुषाचं उच्छिष्ट घेणं महत्वाचं. पण उच्छिष्ट शब्दाचा प्रत्येक वेळेला उष्टाचा अर्थ करून चालत नाही. उष्ट म्हणजे काय? लाक्षणिक अर्थ करा. उष्ट कशाला म्हणतात? खाता खाता जे उरलेलं असतं त्याला उष्ट म्हणतात. तसं संतांनी जे जे साधन करून आपल्याकरता शिल्लक ठेवलं तर सगळं संतांचं उष्ट आहे. नामस्मरण केलं आपल्याकरता शिल्लक ठेवलं उष्ट आहे. वारी केली आपल्याकरता शिल्लक ठेवली उष्टी आहे. व्रत केलं एखाद्या एकादशी सारखं संतांनी आपल्याकरता शिल्लक ठेवलं उष्ट झालं. पारायण केलं संतांनी आपल्याकरता शिल्लक ठेवलं उष्ट झालं. तर सगळा संतांचा साधनारूप उच्छिष्ट प्रसाद आपण आवडीने घेतला पाहिजे. आणि त्यांची कोणतीही आज्ञा बोलू नये. वचनाला मोडी बोली येते. एवढं केलं की काय होतं? देश माझे हित करीती सकळ, हा गोपाळ कृपा करे ज्ञानोबा माऊ देवी. पुढे